एक काम करा मॅडम, तुम्ही मलाही टाईम नाही तुम्हालाही नाही. मी माझं म्हणणं अर्जामध्ये लिहिलेलं आहे, अर्ज वाचून घ्या. तुम्हाला जर मान्य असेल नाही तुम्ही वाचून घ्या, तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा, बस संपला विषय. तुम्ही वाचून घ्या, वाचून घ्या तुम्ही. हा रेकॉर्डिंग चालू आहे, त्याचं बी माझ्याकडे शासन निर्णय आहे. बोलायची आवश्यकता कसं काय नाही मॅडम? मी विनंती अर्ज तुमच्याकडे टेकवलेला आहे, तुम्ही ते वाचून घ्या. तुम्हाला मान्य असेल तर ठीक, नाही तर मी चालले जातो. नाही रेकॉर्डिंग होईल मॅडम. तुम्ही कारण की काय माहिती का, फोन चालू नसला की तुम्ही काहीच परमिशन दाखवतो मी, काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. शासन निर्णय दाखवतो. हो परमिशन आहे, परमिशन आहे मला. मी सल्ल्यानं बोलत होतो, तुम्ही ऐकून नाही घेत, मग करावंच लागतं, पाऊल उचलावंच लागतं. ती तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला समजून जाईल माझं म्हणणं काय. तुम्ही वाचून तर घ्या विनंती अर्ज, मी अर्ज लिहिलेला आहे ना. तुम्हाला मान्य असेल 456 रुपये मी भरायला तयार आहे. 912 रुपये मला मान्य नाही, त्याच्यावर असं विनंती अर्ज आहे, वाचून घ्या एकदा. इतका टाइम आपण बोललो, तितक्या टायमात तुम्ही अर्ज वाचलेला असता. फक्त मला सांगा, मला मान्य नाही, मी चालल्या जातो. मान्य असेल तर 456 रुपये भरतो, संपला. वाद घालायचा प्रश्नच येत नाही ना मॅडम. मग मी अगोदर तुमच्याकडे सल्ल्यानं बोललो, तुम्ही म्हणता बस 5 मिनटं, तरी मी 10 मिनटं बसलो. एक तर तुम्ही 4-5 दिवसा म्हणून एकदा येता, नाही तर आम्हाला मग तुमचं हजेरी रजिस्टर पाहावं लागेल. मी विनंती करतोय तुम्हाला की अर्ज वाचा फक्त, बस. माझं जे काय बोलणं आहे ते मी अर्जात लिहिलेलं आहे. 2 मिनटं अर्ज वाचायला लागतं मला, 2 मिनटापेक्षा कमी लागतं. परवा दिवशी आलो होतो मी, परवा दिवशी तुम्ही हजर नाही. काल आलो होतो, काल बी हजर नाही. आणि आज मी आलो तुम्हाला तुम्ही बसून ठेवताय. हो पण मग मी माझं 2 मिनिटाचं काम आहे ना. इतका वेळ तुम्ही 2 जणांना फोन लावला, त्याच्यात अर्ज वाचणं झालं असतं मॅडम तुमचा.
तुम्ही जेवढा उशीर लावसाल तेवढा मोठा व्हिडिओ होणार आहे. माझी फक्त एक विनंती परत तुम्हाला की अर्ज वाचून घ्या. तू व्हिडिओ कसं काय बनवू शकतो ते सांग मला पहिले. तू नेहमी त्रास देऊ राहिला. मी पोलीस स्टेशनला तक्रार देऊ का तुझी मग? बिंदास द्या, बिंदास द्या. येऊ दे सरपंचाला. हो, मी त्यांनाही शासन अर्ज दाखवतो. दाखवून दे तू मला हो, काय. शासन निर्णय दाखवतो, पोलिसांनाही शासन निर्णय दाखवतो आणि पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कर चालते हे बी त्यांना पण शासन निर्णय दाखवतो. माझ्याकडे सर्व शासन निर्णय. तू तर डायरेक्ट क्लासवर अधिकारीच झालाय ना आता. हो, शासन नाही तुझ्याजवळ तुम्हाला मानतो कशाला. मग तुम्हाला शासन निर्णय मान्य नाही म्हणल्यावर तुम्हाला दाखवावं लागेलच ना. मला तुला दाखवायची गरज तुम्ही नाही. मग A4 कागदाची तुम्ही एका पानाची किंमत कसं काय ठरवू शकता? 4 रुपये म्हणून. शासन निर्णयाने तुम्हाला 2 रुपयेच घ्यावं लागते. आणि मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ते पण माझं ऐकून नाही घेते. शासन निर्णय दाखवतो, शासन निर्णय तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला माहीत नाही, मान्यही नाही दाखवून पण. मी नम्रपणे बोलत होतो, तुम्ही ऐकून नाही घेत. नम्रपणे बोलणं तुम्हाला चालतच नाही. तुम्ही विनंती अर्ज वाचा आणि मला जाऊ द्या. माझ्याकडे जास्त वेळ नाही. मी एक शेतकरी आहे. शेतात स्प्रिंकलर वगैरे चालू आहे. एक काम करा काका, तुम्ही शासन निर्णय वाचून दाखवा एकदा मॅडमने. फक्त माझं म्हणणं काय आहे ते पाहू दे. हॅलो. हा म्हटलं साहेब, ग्रामपंचायतला येता का तुम्ही केसापूरला? काय नाही, तो रवी चव्हाण नावाचा मुलगा कामच नाही करू देत इथं मला ग्रामपंचायत मध्ये. त्रस्त करू राहिला. इथं काका बसलेले, इथं संगणक चालक बसलेले आणि शिपाई. मी यांना त्रास दिला का? त्रास दिला काका? सरपंचाला बोललो, सरपंच नाही आले. त्रास दिला का मामा? त्रास दिला अक्षता? प्रत्येक गोष्टी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. बस. काम कसं करायचं इथं? मामा फक्त 2 मिनिटं अर्ज वाचा तुम्ही आणि सांगा माझं काय चुकलं त्या. मी मॅडमला फक्त हेच म्हणलं, अगोदर व्हिडिओ चालू नव्हता इथं आक्षेपणे की वाचून घ्या अर्ज, माझं म्हणणं ऐकून घ्या, मी चालले जातो. मग ते सांगितलं त्याला पैसे बसला माहिती पुरवते मी. येऊन जाऊन तो इथे येतो रेकॉर्डिंग करते प्रत्येक गोष्टीची. कामं कशी करायची माणसाला? पूर्ण सांगा मॅडम त्यांना, पूर्ण सांगा. येऊन जाऊन रोज नाही येत मी इथं. तुम्ही कसं आहे? तुम्ही रोज येत नाही, मी आज आलोय. नाही तुम्ही पण मागे पण बोलली मी सुट्टी टाकते म्हणून मला काही इथं इंटरेस्ट नाही काम करायला, कारण कामच नाही बोलत नाही. आता माझं माईक शांतच असलं पाहिजे ना काम तुम्हाला द्यायला. मग तुम्हाला बोलवलंच होतं ना मी. काय करायचंय? शासन निर्णय मॅडम. हां मामा इथं लिहिले, एका कागदाची किंमत 2 रुपये. नाही, मी अगोदर शांतपणे नम्रपणे बोललो मॅडमशी. मॅडम ऐकून घ्यायला तयारच नाही. तरी मी किती वेळ झाला, आपण अर्धा घंटा झालो इथं बसले काका. हां इट आहे कागदाची किंमत आणि त्यांनी लावलेली 4 रुपये. मग आम्ही कुठून भरायचे? माझं फक्त इतकंच म्हणणं होतं मामा, अर्ज वाचून घ्या, मान्य असेल तर ठीक, मी इथून चालल्या जातो. अक्षय
घरात येणार ती व्यक्ती होती कुठली होती हिंदीची साई केली ना साई दिली ना डिजिटल सिग्नेचर मग तुम्ही इथून असता गेले नाही इथेच तर होती